ज्या कुठल्या व्यक्तीला असं वाटतं ना, की आपले डोळे मिटायच्या आधी आपल्याला मातेचा कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये एकदा तरी साक्षात्कार व्हावा, रेणुका मातेचा. त्या व्यक्तीने विष्णुकवींचे काव्य, विष्णुकवींचे पद, विष्णुकवींचे अष्टकं, त्यांचं चरित्रखंड याचा अभ्यास नक्की केला पाहिजे. का? कारण ज्या गोष्टी, ज्या अनुभवामधून त्यांनी आपल्याला सांगितलं, की भगवती कशी आहे. एक खूप सुंदर आरती आहे बघा, विपुल दया घन गरजे तव हृदयांबर श्री रेणुके हो. त्याच्यामध्ये विष्णू कवींनी जे आर्तता हे केली आणि शेवटचं कर्म काय, ऐकुनी करुणावाणी हृदया सप्रेमे द्रवली हो. म्हणजे करुणेची वाणी ऐकून हृदयामध्ये जी द्रवली. कोणाची वाणी ऐकून? विष्णू कवींची वाणी ऐकून. म्हणून ज्या व्यक्तींना असं वाटतंय कृपा व्हावी मातेची, त्यांनी विष्णू कवींची काव्य म्हणलेच पाहिजे. विष्णू कवींच्या एका अष्टकामध्ये उल्लेख येतो, विलोकोनी नथ नासिकी काफकानी मार्ग विसरावा मोक्ष साधकानी. म्हणजे भगवतीला पाहिल्याच्या नंतर मोक्षाची साधना करणारा साधक सुद्धा मोक्षाचा मार्ग विसरतो, इतकी भगवती सुंदर आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांवरती मातेची कृपा व्हावी आणि आपल्याला विष्णुकवींसारखी मातेची उपासना घडावी, यासाठी प्रत्येकाने ज्यावेळेस तुम्ही माहूरला जाताल तर त्या पवित्र भूमीचं म्हणजे विष्णुकवींच्या मठाचं, विष्णुकवींच्या समाधीचं आवर्जून दर्शन घ्या आणि त्यांना कळकळीची विनंती करा, की तुमच्यासारखी मातेची कृपा आमच्यावर सुद्धा राहू दे. का? तर जे अनुभव सिद्ध म्हणजे जे मातेचं स्वरूप, मातेचे लीला, मातेचं आता असं चरित्राखंडामध्ये उल्लेख सुद्धा आहे, की माता त्यांच्यासोबत दळण दळायला सुद्धा त्यांच्या आश्रमामध्ये यायची. आपलं तेवढं भाग्य नाही, पण निदान मातेच्या कृपेचे तुषार म्हणजे काही थेंब जरी आपल्या अंगावर उडाले ना, तरी आपण स्वतःला खूप भाग्यवान समजू. आणि आपण श्लोकामध्ये काय म्हणतो, माते तुझे आम्ही दासानुदास. तुझा कोणी दास असेल ना, त्याचं आयुष्यभर मी चाकरी करायला तयार आहे. बरोबर? आणि अशा कुठल्या याची चाकरी करण्यापेक्षा अशा विष्णुकवींसारख्या संत श्रेष्ठांची त्यांची चाकरी केली ना, हा जन्म सार्थकी लागला.